कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। संजय कदम यांना निवडून आणण्याची भास्कर जाधवांनी घेतली जबाबदारी। तसेच भास्कर जाधव चिपळूणमधून निवडणूक लढवणार। चित्रा वाघ यांच्या कार्यक्रमाला अनेकांची दांडी। गुहागरमधील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावरती। दादा बेळणेकर पॅनलची जोरदार मुसंडी। 12च्या 12 जागांवरती मिळवला विजय। प्रकाश मोर्ये यांना सहकार क्षेत्रात मोठा धक्का। आणि वाशी एपीएमसी बाजारात उभा असलेल्या ट्रकला अचानक आग। आगीमध्ये ट्रक जळून खाक। सुरुवातीला पाहूया काही राजकीय घडामोडी। आमदार भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना आपण चिपळूणातून लढायला तयार असल्याचा सुतोवाच केला आहे। पाहूयात नेमकं काय म्हणाले आहेत भास्कर जाधव। मी अजूनपर्यंत बोललो नाही, आज पहिल्यांदा बोलतो की पुन्हा मला माझ्या चिपळूणमधून निवडणूक लढवायची इच्छा आहे। परंतु ही दोनच माणसांच्या हातामध्ये तो विषय आहे। एक माझे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि दोन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांच्या हातातच हा विषय फक्त आहे। कारण ती जागा पवार साहेबांची आहे, आता त्यांच्या पक्षाकडे गेली आहे। त्यांच्या पक्षाचा आमदार अजितदादा पवार गटात गेला आहे। काय समजलं? उद्धव साहेबांनी मला जर संधी दिली आणि पवार साहेबांनी जर मला जागा मोकळी करून दिली तर हे सहकारी बसलेतच आजूबाजूला। लढायला काय अजून मी तसा काही कमी नाही, लढेन। पण मध्यंतरी पवार साहेबांना भेटतो, पवार साहेबांना मी भेटत असतो, मी भेटतो। कारण शेवटी माझ्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले होते आणि म्हणून ते मला विसरता येणार नाही। त्यांचं उतार वय झालेलं आहे आणि म्हणून त्यांना मी भेटत असतो। संपूर्ण मी पिंजून काढलेला आहे, कारण तिथल्या संजयराव कदमांना निवडून आणण्याची जबाबदारी माझीच आहे। गुहागर मतदारसंघ हा मला पूर्णपणे माहितीच आहे। राजापूरला विद्यमान आमदार आमचे राजन साळवी असल्यामुळे चिंता नाही। रत्नागिरी सुद्धा हा शिवसेनेचाच मतदारसंघ आहे, तिथेही काही चिंता नाही। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ हा मतदारसंघामध्ये मला चिपळूण माहिती आहे, परंतु संगमेश्वर पूर्ण मला माहिती नाही। त्यामुळे मी जर उभा राहिलो तर मलाच मेहनत करावी लागेल। तसंच खेड दापोली मंडणगड मतदारसंघातून माजी आमदार संजय कदम यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। संपूर्ण मी पिंजून काढलेला आहे, कारण तिथल्या संजयराव कदमांना निवडून आणण्याची जबाबदारी माझीच आहे। संपूर्ण मी पिंजून काढलेला आहे, कारण तिथल्या संजयराव कदमांना निवडून आणण्याची जबाबदारी माझीच आहे। मुंबई गोवा महामार्गावरून आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यावरती निशाणा साधला आहे। पाहूयात काय म्हणाले आहेत आमदार भास्कर जाधव। कालच मला कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास कसा करता, तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की मी नितीन गडकरी साहेबांचा खूप आदर करतो। त्यांचे माझे अतिशय चांगले संबंध आहेत। या रस्ता प्रकरणात जवळजवळ 4 वेळा मी जाऊन त्यांना नागपूरला पण भेटतो, पत्रव्यवहार करत असतो। उत्तर येत नाही तो भाग वेगळा। तर मला त्यांनी प्रश्न तुम्ही विचारला की तुम्ही प्रवास कसा करता, तेव्हा मी त्यांना सांगितलं की नितीन गडकरींची भाषणं खूप चांगली असतात, खुशखुशीत असतात। आता विमान पाण्यावर उतरणार, आता विमान रस्त्यावर उतरणार, खालून लाईट व्हेकल जाणार, त्याच्यानंतर मीडियम व्हेकल जाणार, त्याच्यावरून काय ते हेवी जाणार आणि त्याच्यावरती मॉल उभा करायचा वगैरे, अशी ती भाषणं सगळी त्यांची ऐकत असतात। ती भाषणं मी स्टार्ट करतो गाडीत आणि रस्त्यात मुंबई गोवा प्रवास करत करत येतो। जोपर्यंत फडणवीस मनावर घेत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कितीही शपथा घेतल्या तरी मराठा आरक्षण मिळणार नाही असा टोला भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय। पाटलांचं आरक्षण जेव्हा उपोषण झालं, मला वाटतं 30-32 दिवस उपोषण चाललं। सगळ्या पक्षाचे सगळे नेते तिथं जाऊन आले। देवेंद्र फडणवीसांच्याकडे ग्रह खातं आहे, बेछूट लाठीमार, गोळीबार, लोकांना त्या ठिकाणी गुरासारखं मारणं हे कोणाच्या कारकिर्दीत झालं? अशा पद्धतीचा एका मोठ्या संयमानं चाललेल्या मोर्चामध्ये ज्या मराठा समाजाचे 10 लाखाचे, 20 लाखाचे, 25 लाखाचे रस्त्यावर मोर्चे निघाले, पण एक साधी कोणाला त्यांनी कागदाचा कप्पा सुद्धा रस्त्यावर टाकला नाही किंवा पोलिसाची गरज सुद्धा वाचली नाही। ज्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड याच्यामध्ये नोंद झाली शिस्तबद्ध मोर्चे म्हणून। ते असे व्हायलन्स कसे झाले, ते असे बेकाबू कसे झाले, त्यांच्यावर लाठीचार्ज का केला गेला? पोलिसांनी सांगितलं आम्ही तुम्हाला काही करत नाही सांगितलं आणि 15-20 मिनिटात पोलीस मागे येतात, ते लाठीचार्ज करतात। त्यांना कुणी सांगितलेलं आहे लाठीचार्ज करायला? आणि म्हणून नंतर अगोदर सुरुवातीला गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी
ही जबाबदारी नाकारली. नंतर ती जबाबदारी स्वतःवर घेतली, माफी मागितली, सगळ्या ठिकाणी गेले. परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस गेलेत का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी मी जबाबदारीनं बोलतो, एका राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल काय बोलावं ह्याचं मला पूर्ण भान आहे. परंतु जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मनामध्ये घेत नाही तोपर्यंत एकनाथराव शिंदे किती शब्द घेतील आणि त्या शब्दांची किती पूर्तता होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या कार्यक्रमाला माजी आमदार विनय नातू यांच्यासह तालुका महिला अध्यक्षांची दांडी पाहायला मिळाली. संवाद मेळावा कार्यक्रमात भाजपचे तालुकाध्यक्ष आणि सचिव कार्यक्रमाच्या ठिकाणी असूनही दुर्लक्षित झाल्यामुळे गुहागरमधील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भर कार्यक्रमात चित्रा वाघ यांनी संतोष जैतापकर यांचे नाव घेतल्याने भाजप कार्यकर्ते संभ्रमात आहेत. भास्कर जाधव यांचे आव्हान असताना भाजपमधील गटबाजी उघड झाल्यामुळे राजकीय गोटात आता खळबळ उडाली आहे. ज्या ठिकाणी विकासाची गरज आहे त्या ठिकाणी सरकार तुमच्या सोबत आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, संतोष जैतापकर असेल, भारतीय जनता पार्टी असेल, बंधू आणि भगिनींनो त्यांना साथ द्या. कारण विकासाचं काम करायचं आपली पार्टी. आज आपला खासदार काय काम करतो तुम्ही त्यांना विचारा, ज्याचा उल्लेख रामदास काळेंनी केला. हा प्रश्न काय आत्ताच आहे? आता हे लोक उठून अशा पद्धतीने प्रश्न विचारतात जणू काही आत्ताच 1 वर्षामध्ये हे सगळे प्रश्न उपस्थित राहिले. इतके वर्ष तुम्ही आमदार होता, इतके वर्ष तुम्ही खासदार आहात, तुम्ही काय केलं या गुहागरवासियांचं? तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्या भावनांशी खेळलात, प्रत्येक वेळेला त्यांना वेडा बनवायचं काम केलं. पण आता गुहागरवासी वेडे बनणार नाहीत. तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा मुहूर्त, त्याचा पायगुण आज नम्रता निमोणकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालंय. तिला आशीर्वाद द्या हे सांगायला आज मी या ठिकाणी. दीपक नारकर यांनी वैभव नाईकांनी जास्त न बोलता निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला दिला आहे. 2014 आणि 2019च्या पराभवाचा बदला घेतल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही असा इशारा देखील भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर यांनी दिला आहे. मी काय वैभव नाईकांच्या टीकेकडे फारसं लक्ष देत नाही. आमची कंपनी ठरलेलं आहे, आमच्या कंपनीचे राजपार्ट ठरलेले आहेत, आमच्या कंपनीचा भाग ठरलेला आहे. त्यांनी कोणती कंपनी ती त्यांनी बघावी. त्यांच्या कंपनीला सध्या नाव नाही आहे, त्यांच्या कंपनीला सध्या त्या ठिकाणी पक्षाचं चिन्ह नाही आहे, त्यामुळे त्यांनी आपलं बघावं. आमच्या कंपनीचा राजपार्ट ठरलेला आहे, आमच्या कंपनीचं नाव आहे आणि आमची कंपनी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये एक पॉप्युलर कंपनी आहे, समजलं नाव असलेली कंपनी आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे आम्ही फारसं या ठिकाणी गांभीर्याने कधीच बघत नाही आणि याच्या पुढे सुद्धा बघणार नाही. मैदान अजिबात लांब नाही आहे. 7-8 महिने राहिले असतील निवडणुकीला. त्यांनी उभंच राहावं, समजलं, पण त्यांनी कुठची ती कंपनी ठरवावी आणि उभं राहावं. आम्ही संपूर्ण तयारीनिशी आहोत आणि एकदा त्यांनी होऊन जाऊन दे ना. या राणे साहेबांच्या पराभवाचा वचपा जर आम्ही 2024ला जर काढला नसेल तर त्यांना समजणार आहे आता किती मतं आपल्याला मिळतील व त्यांच्याकडे काय राहिलं आहे. हल्लीच्या हल्ली अनेक ग्रामपंचायत निलेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील असू देत, मालवण तालुक्यातील असू देत, या ठिकाणी ग्रामपंचायत शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी भाजपमध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत. त्यांची काय परिस्थिती आहे सध्या? गावोगावी फिरतायत नुसते. आज बघा तुम्ही, उद्यासुद्धा निवडणुका लागलेल्या आहेत, काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. उद्या येणाऱ्या निकालामध्ये सुद्धा आपल्याला समजेल की त्यांची काय अवस्था आहे ती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी महाडतर्फे सौ स्नेहल जगताप यांच्या संकल्पनेतून महाडमध्ये शनिवारपासून 2 दिवस राजदांडिया गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत, त्याचप्रमाणे सचिव वरुण सरदेसाई यांनी खास उपस्थिती लावली होती. यावेळी या दोन्ही मान्यवरांचे स्नेहल जगताप व हनुमान जगताप यांनी यथोचित स्वागत केले. यावेळी विनायक राऊत यांनी उपस्थित जनसमुदायासमोर स्नेहल जगताप यांच्या उमेदवारीबद्दल मोठे विधान केले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. महाड तालुक्यातील एका ग्रामीण भागातील कलाकार किंबहुना ज्या भागातून ह्या गरब्याची रुजवात झालेली आहे त्या गुजरातच्या कलाकारांना सुद्धा हेवा वाटेल किंवा त्यांना सुद्धा वारंवार हे नृत्य पाहावं असं वाटेल असा सुंदर अभिनय या गरब्यातून सादर केला. आणि या ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम स्नेहलताई आपण आणि महिला आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी केलंय. मला मगाशी सूत्रसंचालन करणारे म्हणत होते या विभागाच्या रणरागिणी, पण मी हमखास माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वतीने सांगेन
की उद्याच्या या महाड विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांच्या मनातील आमदार म्हणून तुम्ही पुढे याल आणि त्यासाठी तुम्हाला या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. रोहा तालुक्यातील आरे बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून सौ रामी गंगाराम शीद या बिनविरोध निवडून आल्या आहेत. रोहा शिवसेना शिंदे गटाकडून सौ रामी गंगाराम शीद या त्यांच्या उमेदवार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे व त्यांचा शिवसेना शिंदे गटाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण आरे बुद्रुक प्रभाग क्रमांक 1 मधील खातेलीवाडी ग्रामस्थांनी माझे कोकण चॅनलजवळ बोलताना दिले आहे. आणि आमची ग्रामपंचायत येते आरे बुद्रुक. म्हणजे आत्ताच आमच्या मागे 2-3 दिवसापूर्वी बातमी आमच्याबद्दल दिली की आम्ही शिंदे गटाकडून आमची सीट भरले. पण ज्या पद्धतीने भारत देशामध्ये लोकशाहीचं राज्य चालतं त्याच पद्धतीने आम्ही आमचा विचार घेऊन आम्ही अपक्ष म्हणून आमची सीट चालवतो आहे. आणि आम्ही अपक्ष म्हणून चालून ज्या पद्धतीने बातमी दिली असेल ते कोणीही दिली असेल त्याच्यावर आम्ही आरोप नाही करत, पण ते आमच्यामध्ये ती बातमी खोटी आहे असं आम्ही पूर्ण जाहीरपणे सांगतो. आणि आमची सीट ही अपक्षामधूनच राहील. आमच्या गावातील जो उमेदवार आहे तर तो अपक्ष म्हणून आम्ही सीट भरलेली आहे. तर गेल्या 2 दिवसामध्ये असं प्रसारित केलं गेलं की आमची सीट ही आमचा उमेदवार हा शिंदे गटाकडून त्याचा हे गेलेला आहे. तर हे चुकीचं असून आमचा उमेदवार हा अपक्ष आहे आणि अशा खोट्या बातम्या पसरवू नये एवढंच आमचं आव्हान आहे. आम्हाला काहीतरी कल्पना नाही, फक्त आम्हाला पेपरवर समजले एवढंच आम्हाला माहिती झालं. कोणी केली काय हे आम्हाला काय माहिती नाही. आमची म्हणजे ग्रामपंचायतमध्ये आम्ही काय कुठल्या पक्षाकडून नव्हतो, आम्ही अपक्ष म्हणून होतो. पण ते कोणीतरी बातमी अशी मुद्दाम घेतलेली आहे, तर आम्हाला काय त्याची कल्पनासुद्धा नव्हती. आम्ही काय अपक्ष म्हणून आम्ही सध्या तर कुठल्याच पक्षाकडून नाही. सर्वोदय पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन प्रकाश मोरे पॅनलला दादा बेळणेकर पॅनलने जोरदार धक्का दिला आहे. 12च्या 12 जागावर विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या विजयाने प्रकाश मोरे यांचे सहकारातील अस्तित्वाला माणगाव खोऱ्यातून जोरदार धक्का बसल्याचे चित्र निकालाने पाहायला मिळाले आहे. काल झालेल्या सर्वोदय सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सरासरी 60% मतदान झाले आहे. त्यानंतर लागलेल्या निकालात प्रकाश मोरे यांना सहकार क्षेत्रात माणगाव खोऱ्यात एक धक्का मानला जातोय. भाजपच्या दुसऱ्या गटाने प्रकाश मोरे गटावरती मात करत धक्का दिल्याने पुन्हा एकदा भाजपमधील ह्या धक्क्यातून प्रकाश मोरे कसे सावरतात हे पाहण्याचे औत्सुक्याचे ठरणार आहे. 12च्या 12 जागांवरती दादा बेळणेकर पॅनलने विजय मिळवत 5 वर्ष अध्यक्ष असलेल्या प्रकाश मोरे यांनाही पराभवाची धूळ चारली आहे. या निकालाकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. प्रकाश मोरे पॅनलकडून लढणाऱ्या माजी पंचायत समिती सदस्या मथुरा राऊळ यांचाही धक्कादायक पराभव झाला आहे. या निकालानंतर दादा बेळणेकर पॅनलच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत फटाके आतिषबाजी केली. मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावू आणि पतसंस्थेच्या हितासाठी काम करू असे दादा बेळणेकर यांनी यावेळी म्हटलं आहे. विजयाचा आनंद खूपच आहे, पण माझ्या सगळ्या मित्रांच्या सगळ्या कुटुंबाच्या सहकार्याने हा मला विजय मिळवता आला. हा माझा एकट्याचा विजय नसून सर्व माझ्या सहकारी मित्रांचा विजय आहे असं मी मानतोय. माझा एकट्याचा विजय नाही आहे. निवडणूक लढवताना काही अडचणी आल्या नाही, कारण की आमची प्रत्येकजण संचालकपदी राहिलेला आहे. प्रामाणिकपणे काम केलं. पॅनल कुणी असं काम केलं नाही की मला मत दे. त्यामुळे हा विजय साध्य करता आला. प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम केलं म्हणून एवढा मोठा विजय आम्ही करू शकलो. पंढरपुरी नाही पाहायला म्हणजे कुडाळ शहरात कुडाळ पिंगोळी एक मदन दळवींचं नाव आहे, त्याच्या नावाखाली मला मतं भेटली. आणखी माझे सहकारी आहेत पिंगोळीतले बरेच, अखेरकर आहे, विकास कोराळगे, सगळ्यांनीच मला साथ दिली चांगल्या प्रकारे. अजून पंजाचे माझ्या मित्रत्वाच्या नात्याने राजकारण बाजूला ठेवून मला मित्रत्वाच्या नात्याने माझ्यासमोर माझ्याबरोबर उभे राहिले. त्यामुळे हा माझा विजय प्राप्त करता आला. सर्व सभासदांचे मनापासून खूप खूप आभार. तसेच या मतदारांना मदत करणारे दृश्य आणि अदृश्य हातांचे सर्वांचे मी आभार मानतो. संचालक आमचे निवडून आले असतील ते सर्व सभासदांना विचारात घेऊन संस्थेचे योग्य वाटचाल होईल असं नियोजन करतील. इलेक्शन आम्ही लादलं नाही आहे, इलेक्शन त्यांच्यामुळेच लादलं आहे. आम्ही पूर्ण सहकार्य केलं होतं. आम्ही त्यांच्यासोबत 3 बैठका केल्या होत्या. त्यामुळे आम्ही काय कोणाला मतदान लादलं नाही आहे. विरोधकांच्या हट्टामुळेच हे इलेक्शन झालंय. पराभव मी करणार नाही. मी काही पराभव केला नाही. सभासदांनी सर्व मतदारांनी आणि पराभव केलेला आहे. चारमुंड्या चित केलं असं आम्हाला म्हणायचं नाही आहे. आम्हाला सगळ्याच आपल्या सभासदांनी संस्थेच्या चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्याच्यात आम्ही ह्याच्यात विजय प्राप्त करून दिला आहे.
त्यामुळे आम्ही त्या सगळ्या सदस्यांची सभासदांची आभार मानतो, ऋणी आहे. होय, आम्ही जो आम्हाला अनुभव आला संस्थेमध्ये काम करताना, एवढा चुकीचा अनुभव आला, त्याच्यामुळे त्या अनुभवाला सरून आम्ही लोकांच्यापर्यंत गेलो आणि त्याच्यात आम्हाला चांगलं यश मिळालं. आता ते हे सगुंदरीने बोलले ते त्यांनी बोलले ते त्याचं उत्तर देतील, पण आम्हाला असं वाटतंय की लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तसं काय नाही, आम्ही दोघेजण मित्रच आहोत आणि मित्रतेच्या नात्याने राहू. त्याने कसं आहे, व्यक्ती एखादी चांगली असते, परंतु ते स्वभाव कुठेतरी हे चुकीचा होतोय आणि त्याच्यामुळे हे कुठेतरी घडतंय. त्याच्यामुळे आपल्याला काय त्याच्यात हे जास्त काही इंटरेस्ट नाही. आम्ही अलिबागच्या उद्योगिनी सामाजिक व सांस्कृतिक संस्था आयोजित खास दिवाळीसाठी तेजोमय या कार्यक्रमाचे उद्घाटन मानसीताई दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. हा मेळावा दिनांक 8 व 9 या 2 दिवसांसाठी आयोजित केला आहे. दिवाळी आली की चाहूल लागते ती मनसोक्त खरेदीची. ती खरेदी एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी अलिबागच्या उद्योगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी त्यांना सहाय्य केले. यावेळी कार्यक्रमासाठी अलिबागच्या उद्योगिनी शिवसेना महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणावरती उपस्थित होत्या. अमृत कलश यात्रा काल दिल्ली येथे पोहोचली. हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून गुरुग्राम येथील देशभरातील विविध राज्यातील युवा प्रतिनिधी यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी प्रत्येक राज्यातून आणलेले अमृत कलश जमा करण्यात आले. अमृत कलश यात्रा समारोप 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथील कर्तव्य पथावरती संपन्न होणार आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये प्रत्येक राज्यातील प्रतिनिधी एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील वाशी एपीएमसी बाजारात उभ्या असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप तरी स्पष्ट झालेले नाहीये. सुदैवाने आगीत कोणतीही हानी झालेली नाही, मात्र आगीमध्ये ट्रक जळून खाक झाला आहे. आगीचे प्रमाण पाहून काही काळ नागरिक मात्र भयभीत झाले होते. आगीच्या ठिकाणी वेळीच दाखल होत अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळलाय. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका खेड आणि खेड तालुका ग्रामीणची खेड भरणे येथे सभा संपन्न झाली. या सभेला खेड तालुक्यातील बहुसंख्य कुणबी बांधव उपस्थित होते. तसेच कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष श्री भूषण बरे व राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष श्री अशोक वालम सह अनेक कुणबी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष बहुसंख्य समाज उपस्थित होते. वास्तविक या कोकणामध्ये आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे, जवळजवळ 60 ते 65%, 70% काही ठिकाणी 75% एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणबी समाज असताना आज कुणबी समाजाचे असलेले प्रश्न जे वर्षानुवर्ष जसे तसे पडलेले आहेत, कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही राजकीय नेता किंवा कुठलाही राजकीय व्यक्ती त्याकडे लक्ष देत नाही आहे. आज हे जर प्रश्न सोडवायचे असतील तर सर्व कुणबी समाजाला एकत्र यावंच लागेल. वेगवेगळ्या चुली मांडलेल्या आहेत, त्या बाजूला ठेवून एकच चुलीवरती तुम्हाला शिजवून खावं लागेल. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही जिथपर्यंत एकत्र येणार नाही, एका झेंड्याखाली एका बॅनरखाली तुम्ही येणार नाही. आज मातृसंस्थेला 103 वर्ष झाली. हे जे आपले समाज नेते आहेत यांनी 103 वर्षापूर्वी काहीतरी विचार केला होता आपल्या समाजाचा आणि समाजाची संघ स्थापन केला. पण आज आपण काय विचार करतोय, वेगवेगळ्या कुठल्या तरी पक्षाच्या दावणीला बांधले गेलो आहेत आणि म्हणून आम्ही प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यांमध्ये फिरून आम्ही समाज बांधवांना समजवतोय की बाबांनो बस झालं आतापर्यंत जे केलं ते, आता एकत्र येण्याची वेळ आलेली आहे. एकत्र या तरच हे प्रश्न सुटतील. आज छोट्या मोठ्या जे घटक आहेत, काही प्रमाणात 2-3%, 4-5% लोक आहेत, अशांना त्यांची भवनं मिळत आहेत. आम्हाला प्रत्येक तालुक्याला कुणबी भवन मिळणार म्हणून सांगितलं होतं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. कुठे गेलं ते, काय मिळालं नाही. याच्या जर पाठचा आपण विचार केला तर आपली चुकी आहे, त्यांची सरकारची चुकी नाही. आपण चुकतोय कुठेतरी. आपण आपल्यामध्ये ग्रुपबाजी करून बसलोय, गटतट करून बसलेलो आहोत आणि हे कुठेतरी संपुष्टात आणावं म्हणून आजची ही सभा आम्ही घेतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी काल नवी मुंबई वाशी टोलनाक्यावरती वाहन सर्वेक्षण रूमला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. पाहुयात काय म्हणाले आहेत शर्मिला ठाकरे. जसं 7-8 दिवसापूर्वी साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं होतं की प्रत्येक टोलवरनं इतक्या गाड्या जातात आणि इतकी वर्ष टोल चालू आहे. 15 वर्षापेक्षा जास्ती. मी तर वाशी, मला आठवते मी शाळेत असल्यापासून टोल चालू आहे. एवढा टोलचा पैसा जातो कुठे
आणि त्याच्यानंतर आपले रस्ते चांगले का नसतात. आपला मुद्दा मेन तोच आहे की ह्या टोलवाल्यांची जबाबदारी आहे की त्यांनी रस्ते मेंटेन केले पाहिजेत. ते तुम्ही सगळे हॅपी आहात का की रस्ते एकदम गुळगुळीत आहेत? तर नाही आहेत. कुठचेच रस्ते चांगले नाही आहेत. रस्त्यात दरवर्षी खड्डे पडतात. ही जबाबदारी ह्यांची असते हे मेंटेन करायची. त्याच्यावरती आम्ही चेक ठेवण्यासाठी आता 15 दिवस, कारण ते काही आकडा देतील, आपण कसा विश्वास ठेवायचा. त्याच्यासाठी आम्ही आमचे कॅमेरे लावले. पण अनफॉर्च्युनेटली सरकारने तेव्हा जे अग्रीमेंट केलंय ते सरकार आणि बँकांच्या मध्ये आहे, जे आपण ब्रेक 2024 पर्यंत तोडू शकत नाही लिगली. त्यामुळे 2024 पर्यंत टोल बंदच नाही होऊ शकत. पण निदान बंद नाही होऊ शकत तर त्यांनी जे फॅसिलिटीज द्यायला पाहिजे त्या तरी द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही भांडतोय. आणि 2024 नंतर आमचं जर असंच अंकुश राहिला तर 2024 नंतर ते नवीन कॉन्ट्रॅक्ट करतील. त्याच्यात आपल्याला अजून ऍडिशनल आपण काय करू शकतो की जसे रस्त्यांची जबाबदारी, की दरवर्षी रस्ते का खराब होतात. आपल्याच महाराष्ट्रात काय वेगळा पाऊस पडतो का, दगड बिगडं पडतात वरनं, की आपल्याच रस्त्यात खड्डे पडतात. जसं गेल्याला बोललो, चंद्रयान जर एवढ्या लवकर आपण 5 वरती नेऊ शकतो तर मुंबई आणि गोवा 16 वर्ष काय लागतात रस्त्याला. परवा आमचे अविनाश जाधव गेले होते, नवीन झालेल्या ब्रिज वरती खालून अख्ख्या सळ्या बाहेर आलेल्या आहेत. ह्या कॉन्ट्रॅक्टरना कधी तुरुंगवास दाखवणार. परवा चिपळूणचा बनत असलेला ब्रिज पडला, ह्या कॉन्ट्रॅक्टरना कधी तुरुंगात टाकणार. या बातमीसह आता वेळ झाली बातमीपत्रामध्ये इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही माझे कोकण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.